जेवण आहे. म्हणजे त्याने माझ्या कानामध्ये स्पष्ट केलं की तू तुझं लवकर आठव, बाकीच्यांना जेवायचं आहे. पण मी पण काय कच्च्या गुरुचा चेला नाही, मला जे बोलायचं ते मी बोलणार. हा जो काळ आहे ना, तो तुम्ही सगळ्यांनी समजून घेतला पाहिजे की आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने ऐतिहासिक इतिहास निर्माण करणाऱ्या देशाचा कार्यकाळ आहे. केवळ राजकीय अभिनिवेशापोटी मी बोलत नाहीये. केवळ पक्ष प्रचाराचे मुद्दे या सरकारचं गुणगान करणं एवढापर्यंत सीमित हा मुद्दा नाहीये. मी जे आपल्या समोर मांडू पाहतोय त्याची व्याप्ती ही आपण थोडं समजून घेतली पाहिजे अशी माझी विनंती आहे. 1947 ला भारत स्वतंत्र झाला, त्या आधी आणि त्या दरम्यान ज्या काही औद्योगिक क्रांत्या आधी आणि त्या दरम्यान नंतर झाल्या, त्या औद्योगिक क्रांती जगभरातल्या बऱ्याच देशांनी त्याचा फायदा उचलला आणि स्वतःचा देश जगातला प्रभावशाली देश म्हणून हा त्या ठिकाणी स्थापित केला. जी काही कारण असतील, भारत एक एक पाऊल पुढे जात होताच, गेलाच. अगोदरच्याही मंडळींनी, नेते मंडळींनी, सरकारने आपापलं काम केलंच, दुमत नाही. पण 140 कोटी भारतवासियांची जी अपेक्षा, विकसित भारत, माझा देश हा जगाच्या नकाशावर विकसित देश म्हणून यावा, या कल्पनेने आपल्या सगळ्यांची मार्गक्रमणा नागरिकांची होती. त्यामध्ये आपल्याला लांब उडी घेण्याचा काळ हा या काळामध्ये सुरू झालेला आहे. आणि मग त्यातल्या योजना मी आपल्या समोर मांडणार नाही, ते आपल्याला त्याची कल्पना आहे. काल परवा एक आर्टिकल आला होता, लेख आला होता, द ग्रेट निकोबार हे एक बेट आहे. बेट हे समजून घ्या, ते बेट विकसित करण्याची भूमिका मोदीजींच्या सरकारने ठरवली. त्यासाठी काही लाख कोटी रुपये वर्ग केले, त्याच्याबद्दल टेंडर निघाले, निविदा निघतायत आणि विरोधकांचे काही सूर विरोधात सुरू झाले. पण आपल्याला समजण्यासाठी सांगतोय की द ग्रेट निकोबार अशा ठिकाणी भारताच्या दक्षिणेकडे वसलंय आणि तिथे जर मिलिटरी आणि अन्य विकासाचं केंद्र बनलं तर त्याचा उपयोग काय होईल. तर आज आपण रोज जे पाहतो, ऐकतोय ना की हॉर्मुझच्या समुद्र धुनीतून बोटी येत नाही, त्यामुळे तेल इंधन कमी येतं आणि मग तिथून जाणाऱ्या बोटींवर इराण हल्ला करतं आणि त्यासाठी सगळ्या युद्धाचा आपण हे सगळं युद्ध पाहतो. तर एवढ्या चिंचोळ्या समुद्र धुनीवर इराण पहारेकरी बसला तर त्याने जगाला एका अर्थाने नडवलं. तेला आणि इंधनाचे दर वर चढले आणि मोठी मोठी राष्ट्र गडबडली. विध्वंसक भूमिका असू शकेल नसेल मला माहित नाही, तो इराणचा प्रश्न झाला. परिणाम आपल्या देशावर जरूर झाला. मी यासाठी सांगितलं की एवढा चिंचोळ्या जलवाहतुकीच्या रस्त्यावर इराण जर पहारेकरी करतं तर जगाच्या समोर काय संदेश जातोय. एक्झॅक्टली इज द ग्रेट निकोबार. मला असं वाटतं की ज्या ठिकाणी मिलिटरी बेस झाल्यावर तिथून मलक्का नावाचा समुद्र जलवाहतुकीचा मार्ग अलीकडच्या देशांना तेल इंधन पुरवणार आहे, तिथे भारत जर पहारेकरी झाला तर जगासमोर भारताची मान किती थाट होईल आपण लक्षात घ्या. ही भूमिका घेणारा सरकार आणि देश मोदीजींचा भारत देशाचा आपला आहे. इथपासून गरिबांना अन्न पुरवण्यापर्यंत, इथपासून अणुअस्त्रांच्या निर्मिती बरोबर काही अहवाल असं सांगतायत, मला माहित नाही खरं खोटं,
की जगातल्या एका मान्यता प्राप्त संस्थेने अहवाल दिला की भारताच्या आता असलेल्या भूमिकेबद्दल आम्हाला आश्चर्य आहे. आणि काय भूमिका? पूर्वी अण्वस्त्र होती पण ती शस्त्रागारात होती, आपली ती धोरणं होती. तो अहवाल असं सांगतो की आता अणुअस्त्र भारताने समुद्राखाली ते सीमेवर 13 ठिकाणी तैनात करून ठेवली आहे. हा देश, ये देश मैं झुकने नहीं दूंगा असं म्हणणाऱ्या मोदीजींच्या नेतृत्वात आता मला एकाच वेळेला रॉकेट लॉन्चरवर काम करणं, सॅटेलाइट अवकाशात सोडणं शेकडोने, आणि आजची बातमी आहे थोरियमची पॉलिसी करून थोरियम मधनं सुद्धा वीज निर्मिती करणं. शेतकऱ्याच्या अकाउंटवर दर 3 महिन्याने केंद्र सरकारचे आणि राज्य सरकारचे प्रधानमंत्री सन्मान निधी जाणं आणि आमच्या माता भगिनींचं जीवन सुरक्षित करण्यासाठी सुरक्षा योजना सुद्धा करणं. हार्टच्या स्टेनची किंमत कमी करणं आणि आयुष्यमान भारत योजनेमध्ये 5 लाख पर्यंतचा आरोग्य विमा त्याला देणं. युवकाच्या हाताला स्टार्टअप स्टँडअप मधून काही लाख कोटीचं ऋण कर्ज देणं. आणि जगामधला अभिनव प्रयोग हायड्रोजनवर आता आपली रेल्वे सुरू होईल असं पर्यावरण पूरक वंदे भारत ते हायड्रोजनवर चालणाऱ्या रेल्वे पर्यंतचं काम करणं. मी सगळ्या घटना सांगत नाही, सांगण्याचं तात्पर्य विकसित भारताच्या दृष्टीने काम करणारे सरकार हे जनतेच्या आशीर्वादाने आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीने सुरू झालेलं आहे. आणि म्हणून याची दही याची डोळा आपल्याला हे स्वप्न पूर्ण होताना दिसणार आहे. हा इतिहास आहे आणि त्या इतिहासाचे साक्षीदार आपण आहोत. देवेंद्र फडणवीसांचं सरकार सुद्धा ज्या गतीने काम करत आहे, हे उदाहरण कुठली देईल? नदी जोड प्रकल्पामध्ये 2-3 नद्यांचा मिळून संगम करणं आणि त्याबरोबर बुलेट ट्रेनची निर्मिती सुद्धा करणं. एसटी मध्ये वरिष्ठांना मोफत प्रवास देणं, ते 12 लाख कोटी चे एमओयू परदेशी गुंतवणूक भारतात आणणं, इकोसिस्टीम निर्माण करण्यासाठी स्किल मध्ये विद्यापीठ निर्माण करणं आणि महिलांना शेतकऱ्यांचा सुद्धा दर्जा देणं. या सर्व गोष्टी केवळ एकच भूमिका, आपला भारत आणि आपला महाराष्ट्र विकसित झाला पाहिजे. आणि या दृष्टीने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची फौज आपण आहोत, ही लक्षात घेतली. ही फौज एवढ्या मजबूतीने योजना, या धोरण, हे कार्यक्रम जनतेला सहभागी करून घेईल, तेवढं जनतेचं, मतदारांचं, नागरिकांचं भलं होईल. आणि ते तुम्ही केलं पाहिजे, ती विनंती माझी पहिली तुमच्याशी. आज माझा तुम्ही सन्मान केला, तो स्वाभाविक आहे की आमच्या ज्या लोककला आहेत, हा आमचा आत्मा आहे. प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यामधला पहिला संस्कार हा त्या आईच्या गर्भामध्ये, मातेच्या गर्भामध्ये होत असतो. आणि मग आपल्याकडे याची प्रथा परंपरा नाही, याचा रिवाज नाही, तर या मान्यता प्राप्त गोष्टी आहेत की मातेने काय केलं पाहिजे, तिच्या उदरात बाळ असताना तिने काय वाचलं पाहिजे, काय बघितलं पाहिजे, काय खाल्लं पाहिजे, कुठले संस्कार केले पाहिजे, कुठले कार्यक्रम केले पाहिजेत, त्या सगळ्यांची मालिका आपल्याकडे. जन्मल्यानंतर त्या बाळाला पहिलं संस्कार आई वडिलांकडून, कुटुंबाकडून, नातेवाईकांकडून मिळतं. पण खुल्या जगात गेल्यावर त्या मनाच्या सर्व कांगोरांना संस्कारित करण्याचं काम जर कोणी करत असेल तर आमचे लोक कलावंत, लोक कलाकार करतात. ही या महाराष्ट्राच्या देशाची. आणि याची मोठी यादी आहे. आपल्या या कोकणामध्येच सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी
या ठिकाणी सुद्धा या लोककलांचं स्वाभाविक परंपरागत, मगाशी वैभव सांगत होते मला की हे पिढ्यानपिढ्याचे आणि या पिढ्यानपिढ्या जपवणूक करणारी आमची लोककला, याचं महत्व आमच्या जीवनामध्ये आहे. आणि त्या लोककलावंतांच्या पथकाचं दोघांचंही 2008 ला अतुलजी निर्णय झाला होता की भांडवली अनुदान आणि प्रयोगासाठीचं सुद्धा अनुदान, आणि 2008 पासून ते अनुदान तेवढंच होतं. आणि मग माननीय देवेंद्रजींशी ज्यावेळेला आम्ही बोललो आणि मुख्यमंत्री महोदय म्हणाले आपल्याला हा निर्णय घ्यावाच लागेल, 2008 ला जे 2,22,00,000 ज्या दशावतार आणि अन्य ही सगळी लोककला पथक लोककलाकार यांसाठी होती, ती वाढवली पाहिजे, आपले कर्तव्य आहे. म्हणून 2,22,00,000 वरून ती वाढ 4,44,00,000 दुप्पट आपण त्या ठिकाणी मागण्या याही आला. कला पथक विशेषतः दशावतारची जे आहे ते कला पथक चालवणारे वर्षभर यावर खूप मेहनत घेतात आणि कलाकार यांना सुद्धा विविध प्रतिकूल परिस्थितींचा सामना करायला लागतो. आणि म्हणून आता वाढीव किंमत केल्यानंतर कला पथकांच्या चालकांना सुद्धा आणि कलाकारांना सुद्धा दोघांनाही त्यात जास्तीचं मिळेल असा शासन निर्णय आपण त्या ठिकाणी केला. मग विषय समोर आला की आमच्या नमन खेळ आणि झाकडीचं काय, मग निर्णय आपण तोही केला की नमन खेळ आणि झाकडी याच्या सुद्धा प्रयोगात्मक कार्यक्रमासाठी पहिल्यांदा या राज्याचा शासन निर्णय आपण करतो आहोत. 10 लाखापर्यंत त्यांना सुद्धा प्रयोगात्मक अनुदानाची सोय आणि निर्णय आपण करतो. आता मी घोषित करण्याआधी अजून वाढ करा अशी मागणी आली ती करू, योग्य वेळेला करू. अजूनचे काही लोककला आहेत, कोकणातल्या आहेत, बाहेरही आहेत, यांचा सुद्धा टप्प्याटप्प्याने वाढ करणं ही आपली भूमिकाच राहील. खऱ्या अर्थाने सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने मराठी सिनेमाला अनुदान, मराठी सिनेमा काढणाऱ्या निर्माता दिग्दर्शकांना आमच्या फिल्म सिटी ते अन्य लोकेशन्स मध्ये सूट मोफत, मराठी नाटकांच्या निर्मितीसाठी अनुदान, मराठी नाटकांची स्पर्धा घेऊन त्याच्यासाठीची बक्षिस, मराठी नाटकांचे महोत्सव, मराठी सिनेमांचे महोत्सव त्यामध्ये पुरस्कार, बरोबर लोककला लोककलावंत यांसाठी शासकीय भांडवली आणि प्रयोगात्मक अनुदान, वृद्ध कलावंतांना पेन्शन योजना, राज्य सांस्कृतिक पुरस्काराची वाढीव रक्कम, किती गोष्टी मी सांगतो आणि हेच करण्यात आम्हाला आनंद आहे. काही मागण्या वृद्ध लोककलावंतांच्या बाबतीतला आहेत, पण मला अतिशय नम्रपणे सांगायचं आहे, पूर्ण देशात महाराष्ट्र एकमेव राज्य आहे की जे वृद्ध कलावंतांचं मानधन दर महिन्याला नियोजित आकड्यांमधलं देतं. अजून वाढवलं पाहिजे, त्यावरही विचार करायला समिती आपण गठीत केलेली आहे. त्याचा दुरुपयोग कोणी करणार नाही, आपल्यापैकी तर कोणीच नाही, पण अन्य कोणी त्याचा दुरुपयोग करू नये याची काळजी घेऊन आपल्याला ती भूमिका घेण्यासाठी समिती आपण त्या ठिकाणी केलेली आहे. मित्रांनो, हे करत असताना आमच्या कलावंतांना प्रयोग करण्याची सुद्धा संधी मिळायला पाहिजे, म्हणून 1.5-2 वर्षापूर्वी वर्षभरामध्ये 300-350 पटवर्धनची कार्यक्रम राज्यभर व्हायचे राज्य सरकारचे. आता राज्य सरकारच्या निधीतून 300-350 नाही, 365 दिवसात 1,200 कार्यक्रम होतात. 1,200. या सगळ्यातनं आपली जी सॉफ्ट पॉवर आहे, आपली सांस्कृतिक ताकद आहे, ती जतन संवर्धन करणं आणि जनतेसमोर नाही जगासमोर मांडणं, या भूमिकेने आपण कामाला लागलो. आणि म्हणून गणेशोत्सव गेल्या वर्षी राज्य महोत्सव म्हणून घोषित करताना जगभरातल्या 5 देशांमध्ये आणि देशातल्या सगळ्या राज्यांमध्ये
गणेशोत्सवानिमित्त सुद्धा सांस्कृतिक कार्यक्रम हे आपण सुरू केले आणि त्याचा सुद्धा उपयोग, लाभ, आनंद, समाधान हे लोकांना त्या ठिकाणी मिळत गेलं आहे. आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी माझा इथे बोलून सत्कार केला ही माझ्यासाठी ऊर्जा आहे. आणि उरलेली कामं सुद्धा आपल्या मागण्यांसहित त्या दिशेने सकारात्मक पूर्ण करण्याचं पाऊल टाकीन एवढंच आश्वासन तुम्हाला या ठिकाणी मी मनापासून देतो. शेवटला एकच मुद्दा आहे. नवीन मंडळी आपल्या कुटुंबात आली आहे आणि त्यामुळे सुनेवर आम्ही प्रेम करणारच. सासूरवास कोणी करायचंय नाही. सासू सुना म्हणून एकत्र राहण्याचं काम आमचं आहे आणि आम्ही एकत्र कुटुंब म्हणून तो करू. पण नियम आपला स्पष्ट आहे, जुना असो वा नवा. व्यक्तिनिष्ठा ही व्यक्तिप्रेमापुरती महत्वाची. हे स्वाभाविक आहे. माझ्यावरचं प्रेम किंवा माझं प्रमोदवरचं प्रेम, अतुलचं माझ्यावरचं प्रेम किंवा अतुलच्यावर माझं प्रेम, पटवर्धनजींवरचा आदर, यातनं आम्ही कामाला आलो. पण ज्या वेळेला एखाद्या संघटनेची कार्यपद्धती केवळ व्यक्तिनिष्ठेपर्यंत राहते तेव्हा तिच्या एक्सपायरीची डेट जवळ येते आणि मग त्या संस्था आणि संघटना मृतपाय होतात ज्या केवळ व्यक्तिनिष्ठावर राहतात. आणि म्हणून व्यक्तिनिष्ठावरनं तत्वनिष्ठेकडे आपल्याला सरकायचं आहे. आणि म्हणून तत्व काय आहेत या भारतीय जनता पक्षाच्या कामाचे? देश प्रथम, पार्टी नंतर, मी अखेरचा. आणि या भावनेने एक विचारधारा अंत्योदयाची, सामान्यातल्या सामान्य गरीब माणसाची सेवा, सांस्कृतिक पुनरुत्थान या दिशेने असलेल्या कार्यपद्धतीची तत्व, प्रवास व्यक्तिनिष्ठा ते तत्वनिष्ठा आणि तत्वनिष्ठेकडून सिद्धांत निष्ठेपर्यंत जायचं असतं. आणि हे काम सगळ्यांनी मिळून करावं. रत्नागिरीत एवढ्या मोठ्या प्रमाणात या जिल्ह्यात अतुलजीने उल्लेख केला, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती, नगराध्यक्ष, नगरसेवक, पण ही सगळी ताकद जी आहे ही तत्वनिष्ठा आणि सिद्धांत निष्ठेपर्यंत जाऊन राष्ट्राय स्वाहा म्हणते जनतेला स्वाहा, नगर नागरिकांना स्वाहा या दिशेने काम करण्याची भूमिका आपण सगळ्यांनी घेऊया. आणि त्यामध्ये आई भवानीच्या आशीर्वादाने आपल्या सगळ्यांना यश मिळेल अशी अपेक्षा करतो. आणि प्रमोद मला सारखं सारखं सांगतो की जेवणाची वेळ झाली, त्यामुळे इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.